अकोले तालुक्यातील आदिवासी भागात पाण्याच्या तीव्र टंचाईने भीषण स्वरूप धारण केले असून आंबेवंगण परिसरातील पोकळे वस्ती, वडाची वाडी, केळीचा बांध यासह अनेक वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः हांडाभर पाण्यासाठी महिलांना दिवस रात्र वनवन भटकंती करावी लागत आहे। गेल्या 1 महिन्यापासून तापत्या उन्हामुळे पाण्याचे साठे आटले असून गावकऱ्यांना रोजच्या गरजेसाठी पाणी मिळवणे मोठ्या संकटाचे कारण बनले। अडगळीच्या ठिकाणी जात पाणी टिपताना माता बहिणी दिसत आहे। रात्री वाघांची, विषारी सापांची भीती न बाळगता पाणी टिपत आहे। याच पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव भाऊ पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक अनंत महादेव घाणे यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत गटविकास अधिकारी माने यांच्याशी संपर्क साधून तातडीने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे। याआधी देखील गटविकास अधिकारी माने यांच्या समवेत झालेल्या बैठकीत वाड्या वस्त्यांवरील पाणी टंचाई संदर्भातील तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या होत्या। मात्र ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी टँकर प्रस्ताव सादर केला नसल्यामुळे अद्यापही टँकरद्वारे पाणी पुरवठा झालेला नाहीये। ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं समाजसेवक अनंत घाणे यांनी स्पष्ट केले। प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेवर नाराजी व्यक्त करत उपसरपंच दशरथ बांबेरे आणि ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। लाडगाव, मानेरे, बाभुळवंडी, शिवाजीनगर, तिरडा, वारुंग, घुशी, कोथळी या गावातील ग्रामस्थांनाही पाण्यासाठी मिळेल तिथून पाण्याचे डबे भरून आणावे लागत आहे। कोथळे गावातील परिस्थिती आणखीच गंभीर बनली असून रात्रंदिवस एक हापशावर थांबून हंडाभर पाणी मिळावे लागत आहे, अशी व्यथा ग्रामस्थांची झाली आहे। परिस्थिती लक्षात घेता माने साहेबांशी पुन्हा संपर्क साधून तातडीने टँकर सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे। आदिवासी भागांमध्ये पाण्याची टंचाई अधिकच तीव्र होत असताना प्रशासनाने सतर्क राहून तातडीने उपाययोजना करावी, अशी ग्रामस्थांची मागणी। अन्यथा पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। मी दशरथ रामजी बांबेरे, आंबेवंगणचे माजी उपसरपंच। आमची अशी समस्या इथं पोकळी वस्ती आणि वडाची वाडी हे दोन्ही वाड्यातले बाय माणसं नळीला पाणी भरतात किंवा नळीला पाणी जर नाही आलं तर खाली झोपून वाटेने पाणी भरलं जातं। हे एप्रिल, मे, जूनपर्यंत आमची अशीच बिकट अवस्था आहे। तेव्हा ही अवस्था दूर झाली पाहिजे बा आमची। आमचे बाया हे काय असे रस्त्याने पाणी घेऊन जातात, ते कधी झोपून पाणी भरावं लागतं। इथं वाघाची भीती राहते, रात्र झोप नाही राहत। इथं येऊन माणसं रात्र बसतात कधी कधी। काय कमी जास्त झाले कोण जबाबदारी घेणार आहे? 2-2 हांडे नेतात, 2-3 हांडे नेतात संध्याकाळशी पण लोक। सांग तुझी अवस्था आहे। याच ठिकाणी आंबेवंगण, वाडी वस्ती आणि प्रत्यक्ष आमचे सहकारी सरपंच, उपसरपंच यांच्या अनुषंगाने मी आज पोकळी वस्ती आणि अजून कोणती वडाची वाडी या 2 वस्त्यांची परिस्थिती पाण्याची बघण्यासाठी मी स्वतः दौऱ्यावर आहे। आंबेवंगणाच्या या दौऱ्यामध्ये मी समाजसेवक अनंत महादेव घाणे या ठिकाणी जेव्हा पाहणी करतोय प्रत्यक्ष, तर मला असं दिसून येऊ राहिलं आहे का रात्रीशी दिवसा पाणी भरणं, 4-4, 5-5 तास इथं मोडून आणि लाईन लावणं। या हांड्यांची आता प्रत्यक्ष लाईन दिसते, ही लाईन दिसते। हे बाया माणसं आहे ते उभे, दोन्ही बाजूनी 2 विहिरी खोदल्या गेलेल्या आहेत, ती खाली पूर्ण अडचण आहे। तर या अडचणी ठिकाणी रात्रीशी येणं, पाणी भरणं, तासनतास राहणं, वाघाची भीती, सर्पांची भीती, जंगली प्राण्यांची दुसऱ्या भीती, ह्या अवस्थेत जर आदिवासी समाज आमचं जर टिपून पाणी भरत असेल, नळणी पाणी काढत असेल आणि रात्रंदिवस जर माझ्या माय माऊल्यांना पाणी भरण्याची वेळ येत असेल, तर हे खेदाची गोष्ट आहे। तरी माननीय BDO साहेब, माने साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी तातडीने याकडे लक्ष द्यावं आणि जे त्यांनी आंदोलन केलं त्या आंदोलनानुसार आज जर पाण्याचे टँकर नाही आले तर आम्ही यापुढेही उग्र आंदोलन करू। यासाठी माझ्या बरोबर असलेले सर्व इथले गावकरी आणि यांच्या म्हणण्यानुसार आज प्रशासनाने जर पाणी नाही सोडलं तर यापेक्षा उग्र आंदोलन करून तर BDO ऑफिसमध्ये तिथं आंदोलन करून आणि टँकरनी तात्काळ पाणी पुरवावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे। तर सध्या टँकर तात्काळ चालू करावं अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि जर नाही झालं तर मी स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे न्याय मिळण्यासाठी, जोपर्यंत न्याय मिळत नाही, पिण्याचं पाणी आम्हाला मिळत नाही, आमचा हक्क जो मिळत नाही, ग्रामपंचायत जे भाऊसाहेब कोणी असतील
ते प्रशासन जर चालवत नसतील तर त्यांची तात्काळ इथून बदली करावी आणि प्रशासन चालवण्यासाठी सक्षम माणूस द्यावा. कारण आज सर्वच टंचाई, आज कोथळ्यामध्ये तीच परिस्थिती पाहिली मी, इकडं वाड्यावस्त्यांना तीच परिस्थिती, लाडगावमध्ये तीच आहे, मानेरामध्ये तीच आहे, आमच्या वारुंसला तीच आहे. काही ठिकाणी नुसतं काम करायचं काम चालू आहे, देखावा चालू आहे प्रशासना, पण कुठंही पिण्याच्या पाण्याची अजून सोय झालेली नाही. यासाठी तात्काळ पिण्याची पाण्याची सोय करावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो. कारण इथलं जे काही राजकीय स्थितीतून जे राजकीय स्वतःचं भागभांडवल करतायत त्यांनी ह्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि जर नसल आपल्याला होत तर पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे राजीनामे द्यावं. कारण ही जर परिस्थिती आमची अशीच राहिली तर उद्या आम्ही करायचं काय? ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.